नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 15 जून 2025 रोजी जी महाराष्ट्र सेट परीक्षा झालेली आहे त्यातील पेपर 1 जो आहे त्यातील 25वा प्रश्न आपण पाहत आहोत. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण h सेंटीमीटर आहे. म्हणजे काटकोन त्रिकोण आपण जर काढला तर त्याच्यामध्ये h हा कर्ण आहे असं त्याने गणितामध्ये दिलेलं आहे. पाया b आहे. हा पाया घेतला तर पाया हा b आहे आणि t उंची आहे. उंची t सेंटीमीटर आहे. तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. h/t, b/t, t/h, b/h. आता काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठा पाया आणि उंची याच्यापेक्षा मोठा हा कर्ण असतो, हे इथं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि गुणोत्तरामध्ये जी संख्या मोठी आहे ती वर ठेवली तर गुणोत्तर सर्वात मोठे गुणोत्तर आपल्याला काढावयास मदत होते. मग या ठिकाणी एक साधं लॉजिक वापरलं, जिथं h वर आहे तर त्याचे गुणोत्तर जास्त असणार आहे. कारण का? काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण मोठा असतो, बरोबर. मग ए ऑप्शनमध्ये कर्ण वर आहे त्यामुळे ए ऑप्शन होऊ शकणार आहे. ए ऑप्शन होऊ शकणार आहे. बी टीमध्ये एचचा उल्लेखच नाही आहे. t/h म्हणजे खाली त्यांनी कर्ण दिलेलं आहे पण डिवायडेड बाय कर्ण असं दिलेलं आहे, h दिलेलं आहे, त्यामुळं ते देखील होणार नाही. आणि डी ऑप्शनमध्ये b/h असल्यामुळं ते देखील होणार नाही. तर या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा मोठा असतो आणि गुणोत्तरामध्ये जी संख्या मोठी आहे ती वर असायला पाहिजे, तरच गुणोत्तर सर्वात मोठे गुणोत्तर तुम्हाला मिळते. त्यामुळं या ठिकाणी आपलं उत्तर आहे ए ऑप्शन, h/t हे आपलं करेक्ट ॲन्सर आहे. आणि सेटच्या फायनल ॲन्सर कीमध्ये देखील हेच उत्तर दिलेले आहे. आणि साधं लॉजिकने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. म्हणून उत्तर आहे ए इज करेक्ट ॲन्सर. h/t हे गुणोत्तर सर्वात मोठे आहे. धन्यवाद.